आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए ऑप्टेड इन द फॉलोइंग रिॲक्शन. आता रिॲक्शन काय बघा, फेनॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड by using concentrated H2SO4 gives A, that is what here orthonitrophenol, paranitrophenol, 2,4,6 trinitrophenol and T, that is a mixture of ortho and paranitrophenol. ओके, आता या रिॲक्शनमध्ये पाहायला गेलं तर काय बघा, फेनॉल दिलेलं आहे आपल्याला. फेनॉल मीन्स व्हॉट, दॅट इज बेन्झिन विच कंटेन्स OH, इट्स कॉल्ड ॲज अ फेनॉल. नाव वेन फेनॉल रिॲक्ट्स विथ अ नायट्रिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड मीन्स व्हॉट, मी याला फक्त स्प्लिट करते, दॅट इज व्हॉट HONO2. ओके, बाय युझिंग व्हॉट हिअर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 गिव्ज अ प्रोडक्ट. आता इथे जर बघितलं तर हा कॉन्सन्ट्रेटेड, जर हा डायल्यूट असता तर डायल्यूटपासून प्रोडक्ट काय फॉर्म झाला असता, दॅट इज ऑर्थो पॅरा नायट्रोफेनॉल प्रिपेअर झाला असता. बिकॉज ऑफ दिस इज अ कॉन्सन्ट्रेटेड म्हणून आपण इथं काय करूया, थ्राईस ऑफ यूज करते. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय असतं, खूप स्ट्रॉंग कंपोनंट यूज केलेला आहे इथे. सो बाय युझिंग दॅट व्हॉट हॅपन हिअर, हिअर इज अ हायड्रोजन, इथे पण हायड्रोजन आहे, इथे पण हायड्रोजन आहे. सो दीज 3 हायड्रोजन दे रिॲक्ट्स विथ अ थ्राईस ऑफ OH while NO2, attack of NO2 towards on the benzene ring and formation of product is like this. Which one is that? That is benzene which contains OH. Here is what, NO2. Second also here NO2 and third here is what, NO2. म्हणजे काय प्रिपेअर होतंय, दॅट इज दिस इज द कार्बन नंबर फर्स्ट. म्हणजे काय होतंय बघा, 1 2 3 4 5 6 आहे, बरोबर आहे ना. म्हणजेच काय झाला हा 2 4 6 ट्राय नायट्रोफेनॉल, दॅट इज ऑप्शन नंबर C.